शरद ऋतूची ती शांत, शुभ्र पौर्णिमेची रात्र. आकाश निरभ्र, चंद्र पूर्ण तेजाने झळकतो. प्रत्येक किरण अंगणात उतरतो आणि या चांदण्यात एक आगळंवेगळं दिव्य वातावरण निर्माण होतं. हीच ती कोजागिरी पौर्णिमा. भक्ती, श्रद्धा आणि सौंदर्य यांचा संगम असलेली पवित्र रात्र. भारतीय परंपरेनुसार या रात्री लक्ष्मी देवी पृथ्वीवर अवतरते आणि विचारते, "को जागर्ती?" म्हणजेच कोण जागा आहे. जो या रात्री श्रद्धेनं, भक्तिभावानं जागृत राहतो, त्याच्यावर देवीची कृपादृष्टी होते, सुख समृद्धी लाभते. ही रात्र केवळ जागरणाची नाही, ही आत्मजागृतीची रात्र आहे. मनातील नकारात्मकता दूर करून चंद्रप्रकाशासारखी शांतता अनुभवण्याची वेळ आहे. या रात्रीचं वैशिष्ट्य म्हणजे चंद्राच्या किरणांतून पृथ्वीवर येणारी दिव्य ऊर्जा. ही ऊर्जा आरोग्यासाठी आणि मानसिक शांतीसाठी अत्यंत लाभदायक अशी मानली जाते. यामागे काही परंपराही आहेत. जसे की कोजागिरीच्या रात्री लोक आपल्या टेरेसवर, अंगणात आणि मंदिरात एकत्र येतात. कुटुंब, नातेवाईक, मित्र यांच्यासोबत चांदण्यात बसून गप्पा मारतात, भजन करतात, गाणी म्हणतात आणि एकत्रिततेचा आनंद घेतात. या रात्रीची एक खास परंपरा म्हणजे मसाला दूध पिण्याची प्रथा. चांदण्यात ठेवलेलं हे दूध फक्त एक पेय नसतं, ती एक श्रद्धा असते. असं मानलं जातं की चंद्राच्या किरणांतून त्या दुधात दिव्य ऊर्जा सामावते आणि ते दूध शरीराला व मनाला शांती देतं, आरोग्य वाढवतं. कोजागिरी पौर्णिमा हा फक्त सण नाही, तो आहे श्रद्धेचा, एकत्र येण्याचा आणि अंतर्मनातल्या शांतीचा उत्सव. या दिव्य रात्री तुमचं मनही चंद्रासारखं निर्मळ, उजळ आणि शांत हो. को जागर्ती या प्रश्नाचं उत्तर आज तुमचं अंतर्मन देते. कोजागिरी पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.